नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योगी युंजित सतत मात्मानं रहसी स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला शेखी उपेगा गेला पांडवांशी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. भक्तराज अर्जुनाचं भाग्य, यानंतर ज्ञानोबाराने अर्जुनाचं केलेलं विशेष स्तवन, त्याही नंतर हा प्रसंग आपल्याला श्रवणाकरता मिळाला. या बाबतीमध्ये श्रोत्यांनी स्वतःच्या दैवाचे केलेलं स्तवन, या सर्वांचा विचार आपण केल्यानंतर श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रकाशित झाला आणि त्यामुळे ते श्रोते आनंदाने डोलू लागले. त्यांची आनंदाने डोलायमान असणारी अवस्था पाहून ज्ञानोबाराय सगळ्या श्रोत्यांना विनंती करतात, ते निवृत्ती दासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. सर्वांना विनंती करतात की पुढील व्याख्यानाकरता आपण लक्ष द्या. आश्चर्य असं आहे की पांडवांच्या एकट्याच कुळामध्ये कृष्ण नावाच्या दिवसाचा उदय झाला किंवा सूर्य उगवला. एरवी लौकिकातला सूर्य जर उदयाला आला तर तो अनेकांच्या घरामध्ये प्रकाश करतो. मग यातून लौकिक सूर्याची असणारी व्यापकता सांगायची आणि भगवंताचा संकोचितपणा सांगायचा असा अर्थ नाही घ्यायचा. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्म्याचा प्रकाश आहेच. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू के भ्रांतासे कामो विषयावरी. सर्वांच्या हृदयामध्ये किंवा सर्वांच्या कुळामध्ये भगवंताचा नित्य प्रकाश आहे, परंतु तो सामान्य प्रकाश आहे. ज्ञानाचे प्रकार 2 आपण करतो आहे. एक सामान्य असणारं स्वरूपभूत ज्ञान आणि अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये प्रगट झालेलं विशेष ज्ञान. जे विशेष ज्ञान असतं तेच अज्ञानाचं आणि अज्ञान कार्याचं निवर्तक असतं. याकरिता उदाहरण दिलं जातं, लाकडामध्ये पण अग्नीच आहे, पण 2 लाकडांचं घर्षण केल्यानंतर जो अग्नी प्रगट होतो त्याला विशेष अग्नी असं म्हणतात. लाकडातला सामान्य अग्नी जर आपण घेतला आणि तो असणारा सामान्य अग्नी लाकडात आहे जाणून जर आपण अंधकारामध्ये प्रवास केला तर प्रवास होणार नाही. नाही म्हणे लाकडात तर अग्नी तुम्ही सांगितला, तो अग्नी सामान्य आहे. सामान्य अग्नी कार्यकारी नसतो. 2 लाकडाचं घर्षण झालं की सामान्य अग्नी विशेष भावाला प्राप्त होतो, तेव्हाच तो अंधकाराचं निवृत्त करू शकतो किंवा अंधकाराला बाजूला सारू शकतो. तसं सर्व जगतामध्ये भगवंताची सच्चित आनंद रूपाने व्याप्ती आहे आणि चित रूपाने असणारी व्याप्ती त्यालाच ज्ञान असं म्हणतात. परंतु जेव्हा तेच असणारं ज्ञान अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये अहम ब्रह्मास्मी या आकाराने विशेष भावाला प्राप्त होतं, तेव्हाच ते ज्ञान अज्ञानालाही निवृत्त करतं आणि अज्ञान कार्याचा बाध करतं. यालाच अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीज्ञान असं म्हणतात. ज्याप्रमाणे वृत्तीज्ञान विशेष रूपाने एखाद्याच्याच अंतःकरणात प्रगट होतं, तसा सामान्य रूपाने परमात्मा सगळीकडे आहे, पण पांडवांच्या कुळामध्ये विशेष भावाला तो प्राप्त झाला. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. काय त्या भगवंताची अपूर्वता आहे. या भगवंताला देवकी मातेनं आपल्या उदरामध्ये 9 महिन्यापर्यंत धारण केलं. देवकिया उदरी वाहिला. परंतु भगवंताचं संगोपन करण्याचं सगळ्यात महत्त्वाचा वात्सल्य आनंद मिळाला तो यशोदा मातेला. मग भगवंताचं पालन कसं केलं. ज्ञानोबाने एक शब्द ठेवला आहे, यशोदा पाळीला, पण सायासे पाळीला. भगवंताचं पालन करत असताना यशोदा मैयाला फार मोठे कष्ट भोगावे लागले. भगवंताचा जन्म झाला आणि पहिल्यांदा आगमन त्या पुतनेचं झालं. ते कंसाला कळाली ना ती बातमी. जेव्हा त्याने ते मायेला मारण्याकरता प्रयत्न केला
तर ती माया हातातून निसटून गेली आणि आकाशामध्ये तिने व्यापक रूप धारण करून कंसाला सांगितलं, मला काय मारतो म्हणे, तुझ लागे वधी उपजला मज आधी. तुझा वध करण्यासाठी जो परमात्मा जन्माला किंवा अवताराला आला आहे तो तर माझ्याच अगोदर जन्माला आला आहे. आणि मग कंस घाबरला. त्याने सगळ्यांना सांगितलं, जो कोणी त्या बालकाचं वध करेल त्याला मी अर्ध राज्य देईल, अर्ध राज्य. त्या पुतनेनं ऐकलं, तो म्हणे बावळट आहे का, एवढ्याशा बाळाला मारण्याकरता कोणी अर्ध राज्य देत असतं काय, त्या बालकाला मी मारते म्हणे, राज्य देण्याचं काही कारण नाही. ते राक्षसीन होती, तिने स्वर्गातल्या अप्सरांनासुद्धा लाज वाटेल इतकं स्वरूप सुंदर धारण केलं. असं म्हणतात, तुम्ही असं परत म्हणू नका की आजही काल्यास कीर्तन आहे का, असं काही नाही. थोडा संदर्भ सांगतो आणि पुढे जातो. इतकं सुंदर रूप तिने धारण केलं की जेव्हा ती गोकुळामध्ये आली तर गोकुळामध्ये आलेल्या सगळ्या गोपिकांनी आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या. का? कारण तिचं सौंदर्य जर लोकांनी पाहिलं आणि आपल्याकडं पाहिलं तर आपल्याकडे सौंदर्य फार मोठं नाही, त्यामुळे आपला तिच्या सौंदर्याच्या समोर जणू काही आपला कुरूपपणा प्रगट होईल याकरता घराचा दरवाजा सर्वांनी बंद केला. आणि मग आता तिच्या लक्षातच आलं की ज्या घरामध्ये, आता कोणत्याही घराला लक्षणं असतात की नाही, ज्या घरामध्ये लग्न कार्य असेल तिथं मंडप असतो किंवा पाहुण्यांचं येणं जाणं असतं, तसं नंद बाबाच्या घरी भगवंताचा अवतार झाला तर मग गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी. तिच्या लक्षात आलं आणि तिने भगवंताला पाळण्यातून उचललं. पाहिली या वेद लावी. मग यशोदा मैयाने सांगितलं, तो उचलणारी कोण? अगं म्हणे मी तुझीच बहीण आहे. मला कसं काय माहिती नाही, तू लहान होती तेव्हा माझं लग्न झालं, नवरा असा मिळाला, दिवाळी नाही, संक्रांत नाही, नागपंचमी नाही, कधीच मला इकडे येऊ दिलं नाही, पण तुला मुलगा प्राप्त झाला ही बातमी मला कळाली. नवऱ्याला सांगितलं, आता एवढे दिवस तरी मला सुट्टी द्या, म्हणून मी आले आणि भगवंताला स्तनपान करण्याकरता तिने प्रारंभ केला. ज्ञानोबा म्हणतात, तो वा सनकादिकाची निमाने सायुज्य सौरसु दिदला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. भगवंताला ती स्तनपान करण्याच्या निमित्ताने प्रवृत्त झाली, पण विष पाजावं आणि याला मारावं. भगवान म्हणाले, काही हरकत नाही, विष तर विष. आपल्या जीवनामध्ये पहिला प्रसंग विषाचा आला आहे, सहर्ष स्वीकार. म्हणजे प्रतिकूलतेचा जरी पहिल्यांदा प्रसंग आला तरी भगवंतांनी तक्रार नाही केली. राम अवतारामध्ये पहिला वध ताटिकेचा आणि कृष्ण अवतारामध्ये पहिला वध पुतनेचा, कारण हे प्रसंगच बिकट आहे. भगवंताने विषप्राशन करत असताना भगवान शंकराला विनंती केली, प्रभो तुम्हाला मागचा अनुभव आहे, क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर हलाहल नावाचं विष आपण प्राशन केलं, हा विषाचा प्रसंग माझ्याही जीवनामध्ये आला. विषप्राशन, दूधप्राशन आणि नंतर तिच्या पंचप्राणाचं आकर्षण भगवंताने केलं तर तिला वेदना होऊ लागल्या आणि तिने भगवंताला सांगितलं, मुंच मुंच म्हणजे मला सोड, मला सोड, किंवा मुंच मुंच म्हणजे मला मुक्त कर, मला मुक्त कर. भगवान म्हणले, थोडा वेळ थांब, तुला मोक्ष देतो. सायुज्य सौरसू दिदला पुतने, तिची प्रार्थना होती ना, मुक्त कर. भगवंताने तो अर्थ घेतला आणि संसार बंधनातून त्याला मुक्त केलं. पहिला प्रसंग तो आला. शक्टासूर, मांबळ भट, हे सगळे प्रसंग भगवंताला आले आणि या सगळ्या प्रसंगातून यशोदा मैयाने भगवंताचं अतिशय कष्टाने पालन केलं. ज्ञानोबा म्हणतात, देवकी मातेचे उपकार आहे की तिने गर्भामध्ये भगवंताला धारण केलं. मग भगवंताने उपकाराची जाणीव ठेवायला पाहिजे होती की आईने आपल्याला वागवलं आहे, आईला पहिलं ब्रह्मज्ञान द्यावं. यशोदा मात्यानं सायासाने आपले पालन केलं आहे, संगोपन किंवा पोषण केलं, तर ब्रह्मज्ञान पहिल्यांदा यशोदा मैयाला दिलं पाहिजे. पण नाही, शेखी उपयोगा गेला पांडवांशी. पांडवांचं भाग्य सांगायचं आहे. अगोदरच्या दोन माता आहे, एक जन्म देणारी जननी आहे आणि एक पालन करणारी माता आहे, पण या दोघांनाही ब्रह्मज्ञान नाही. वात्सल्य भावाचा आनंद त्यांना दिला भगवंताने, पण ब्रह्मज्ञान देण्याचा प्रसंग आला तर त्या बाबतीमध्ये सरते शेवटी हा परमात्मा त्या पांडवांच्या उपयोगाला गेला ना. शेखी म्हणजे शेवटी, उपयोगा गेला पांडवांशी.
आणखीन एक प्रसंग सांगतो. भगवंताने फार मोठ्या खोड्या केल्या, पण यशोदा मैयाला ते काही खरं वाटलं नाही. माझा हा श्रीकृष्ण परमात्मा चोरी करेलच कसा? कारण चोरी करण्यासाठी काहीतरी अपूर्णता असावी लागते. आणि आपल्या घरामध्ये दह्याला, दुधाला, लोण्याला काहीच कमतरता नाही ना, चोरी करेलच कसा? भगवान चोरी करतात. बाकीच्या गोपाळाने सांगितलं, का रे म्हणे, आतापर्यंत सगळ्या आपण चोरीचा कार्यक्रम केला तो आमच्या घरी. म्हणजे आम्हीच तुला सांगायचो की आज आपल्या घरी लोणी तयार झालं, मग तो रात्री 12 वाजता याचा, डोळे लावा, बंद करा, उघडा, हे सगळे कार्यक्रम झाले म्हणे. तुझ्या घरची पंगत कधी देणार आहे? का असे सप्ते भागवणार आहे? कधीतरी आपल्याही घरी पंगत देत चाल ना म्हणे. आम्ही किती दिवसापासून हट्ट करतोय आमच्याकडं तुझ्या घरी पंगत पाहिजे. भगवान असं का? आज आपल्या घरी. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, भगवंतानी जे आमंत्रण दिलं, एक एक गोपाळ घेतला आणि एका टाकीतच टाकला. म्हणे प्रभू आंघोळ करायची दुधानेच, म्हणे हातपाय धुवायचे दुधानेच, दुग्ध स्नान करायचं. भगवंताच्या घरी काय कमतरता आहे? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. असं ते मंथन करताना एका गोपाळाची शेंडी हाताला लागली. यशोदा मैयाने काढलं त्याला बाहेर. म्हणे यार याच्यात तू, खबरदार म्हणे, 6 महिन्यापासून आमंत्रण आहे, आलंच पाहिजे. त्यामुळं मी आलो. निमंत्रित पाहुणे आम्ही विनाकारण येणार नाही. मग भगवान कुठे आहे? पलीकडच्या डेऱ्यात आहे. भगवंताला काढलं. अरे म्हणे, मंथन करताना तुला रवी डोक्याला लागला असता. भगवान म्हणाले, हा रवी काय करणार आहे? आकाशातला रवीसुद्धा आपल्या तेजावर चालतो. यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नत तेजो विद्यमामकम. एकदा भगवंताने ते लोणी खाल्लं स्वतःच्या घरचं, आणि खिडकीतून वानर पाहत होते. भगवान म्हणाले, अरे राम अवतारामध्ये तुम्ही मला फार मदत केली, तुमच्या उपकाराची मला आठवण आहे. आणि मग खिडकीतून भगवंताने त्या सगळ्या वानरांना लोणी वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केला. अहो राणीची पाले खाईरा, नेवानी करविले लंकेश्वरा. तुम्ही रानावनातला पाला खाल्ला आणि प्रभू रामचंद्राचं कार्य केलं, म्हणजे माझ्या कार्याकरता मदत केली. मोठी माणसं उपकाराला विसरत नसतात, किंबहुना जे उपकाराला विसरत नसतात तेच माणसं मोठी असतात. आणि भगवंताने त्यांना लोणी वाटपाचा कार्यक्रम सुरू केला. ते यशोदा मैयाने दरवाजातून पाहिलं, लोणी वाटपाचा कार्यक्रम आहे, हा नासाडी करतो. आणि भगवंताला ते पैंजनाचा आवाज आला, चाहूल लागली. भगवंताने सुरुवातीला दाखवलं नाही. यशोदा मैयाजवळ आली तर त्या ओखळावर परमात्मा उभा होता. तिथून भगवंताने उडी मारली. आणि मग यशोदा मैया त्याचा पाठलाग करते. हा कैसा येईल हातागे? परमात्मा हा कोणाच्या हाताला येणार आहे का? भगवंताने पळावं, अरुंद जागेमधून निष्ठून जावं. सरते शेवटी यशोदा मैया थकली. भगवान परमात्मा सुरुवातीला हाती नाही लागला. त्याचं कारण शास्त्रकारांनी चिंतन असं केलं, यशोदा मैयाला अभिमान होता की मी भगवंताला पकडणार. जिथं अभिमान असतो तिथे परमात्मा हाती लागत नाही. यशोदा मैयाचा अभिमान, मी याला पकडणार. भगवान म्हणाले, तुझा अभिमान तर मग माझा अभिमान, मी हाती नाही लागणार, मी हाती लागत नसतो. सरते शेवटी ती थकली, तिच्या कपाळावर घाम आला आणि तिने सांगितलं, कन्हैया अरे तू माझ्या हाताला लागू शकत नाही. लगेच भगवान परमात्मा तिच्या तावडीत सापडले. आणि मग तिने विचार केला की याने लोणी वाटपाचा कार्यक्रम केला आहे, खोड मोडली पाहिजे. हा गावातही कोणाचं ऐकत नाही, घरातही ऐकत नाही, मग सुधारणा तर झाली पाहिजे. याचा हात पुरत नव्हता. उंच उभं राहण्याकरता मदत कोणी केली? ओखळाने. ओखळाचा का होईना काही ना काहीतरी दोष आहेच ना. मग ते ओखळाला बाहेर आणलं आणि ओखळाला आणि भगवंताला एका दाव्याने बांधण्याचा यशोदामैया प्रयत्न करू लागली. सुरुवातीला तिनं दाव आणलं तर ते दाव बरोबर कमरेपर्यंत जायचं, पण जिथं गाठ मारायची 2 बोट अंतर कमी पडायचं. तिने आपल्या विणीला काही कापड बांधलेलं होतं, ते तिने सोडलं. दाव्याला गाठ बांधली, पुन्हा बांधण्याचा प्रयत्न केला, ते बांधता येईना. का? पहिलं दाव कमी पडलं, परमात्मा बांधता नाही आला. दुसरं दाव का कमी पडलं? दुसऱ्या दाव्याला गाठ होती, गाठ. जिथं गाठ असते तिथं भगवान बांधला जात नाही. मग ती बाहेरची असो नाहीतर मग मनातली असो, गाठ असेल, गाठ आली
की परमात्मा बांधता येत नाही. रस्त्याने चाललेल्या सगळ्या गोपिकांनी ते पाहिलं. काहीला आश्चर्य वाटलं, काहीला मात्र दया वाटली. भगवान किती लहान वयाचा आहे, उखळाला कुठं बांधत असतात का? यशोदा मैयाच्या जवळ काही गोपिका आल्या. अगं म्हणे यशोदा, त्याचा गुन्हा तरी किती लहान आहे, बालक लहान आहे, एवढी मोठी त्याला शिक्षा देऊ नको. यशोदाने सांगितलं, वा वा वा, तक्रार करणाऱ्या पण तुम्हीच आहात, आणि आता त्याला मी शिक्षा देते आहे, तर शिक्षेपासून परावृत्त करणाऱ्यासुद्धा तुम्ही आहात. याला शिक्षा म्हणून नाही, खोड मोडावी म्हणून याला मी शिक्षा देते आहे. बांधण्याचा प्रयत्न केला तर काही गोपिकांनी आपापल्या घरातले दावे आणून दिले, पण सगळे दावे लावले तरी 2च बोटं अंतर कमी पडायचं. त्याचं एक कारण यशोदा मैयाचा अहंकार. मी दाव्याने बांधू शकते, 1 बोटाचं अंतर कमी पडलं, आणि भगवान म्हणाले मी बांधला जाणारच नाही. म्हणजे 1 बोट अंतर होतं भक्ताचं, अहंकाराचं, आणि दुसऱ्या बोटाचं अंतर होतं भगवंताचं. म्हणून 2च बोटं अंतर कमी पडायचं. गाठ बांधेनाच ती गाठ जमाना. मग काय करावं? जेव्हा ते कार्य संपत नाही तेव्हा ती हताश झाली. आणि कसा हा परमात्मा बांधला जाईल? लगेच दावं बरोबर आलं ना, भगवंताला बांधलं आणि उन्हात ठेवलं. आता दिवसभर असंच राहायचं सायंकाळपर्यंत. पण मैया मला भीती वाटते. रात्री चोरी करायला बरी भीती वाटत नाही, दिवसा मला भीती वाटते. एकटा असताना मला भीती वाटते म्हणे. अजिबात नाही म्हणे, मैया सोड, मला नाही सोडणार. मग ते बराच वेळ झाला, लक्षात आलं भगवंताच्या बहुतेक आपल्याला काही सुटका होणार नाही. मग त्याने मागं पाहिलं, म्हणजे उखळा, तुला विनाकारणच तर शिक्षा झाली, चला आपण गावातून फेरी मारून. आता ते उखळ दोन्हीकडे निमुळतं असतं, मध्यभागी भाग बारीक असतो. भगवंताने त्या उखळाला जाग्यावर आडवं केलं, आणि भगवान परमात्मा पुढं आणि ते उखळ मागं. आता भगवान हुशार. ते अर्जुनाचे काही वृक्ष होते 2, विमला अर्जुन, भगवंताच्या जन्माच्या अगोदरपासून ते अंगणात होते, आणि दोन्ही वृक्षाच्या मधून परमात्मा गेला. ते उखळा अडकलं ना, भगवान अरे पुढं चल, ते अडकलं, येता येणार नाही. आणि जसा भगवंताने ताकदीचा वापर केला, ते कमरेला दाव बांधलेलं होतं आणि पाठीमागं ते उखळ अडकलेलं. आता थोडीशी लीला यामध्ये. जर वृक्ष मोठ्या आकाराचे असतील, दाव तुटायला पाहिजे होतं, किंवा ते जे उखळ आहे ते उखळ तरी मागं राहिलं पाहिजे होतं ना, कारण वृक्ष मोठाले होते. पण दाव भगवंताच्या कमरेचं होतं. म्हणजे भगवंताचा स्पर्श झाला तर दाव तुटत नसतं, त्या दाव्यामध्ये सामर्थ्य आलं, आणि त्या दाव्याची शक्ती उखळाला मिळाली. तो उखळालाही काही नाही झालं. उलट ते जे वृक्ष होते प्रचंड आकाराचे, ते उन्मळून पडले. उखळी बांधितावो ओपट्टिले विमळा अर्जुन, ते मुळापासून उपटले गेले. कडाड आवाज झाला, आणि मग सगळं गोकुळ जमा झालं, तर भगवान त्याच्या खाली निघाले. असं भगवंताचं पालन यशोदामैयाने केलं. यशोदा सायासे पाळीला, देवकी मातेनं गर्भामध्ये धारण केलं. यशोदामैयाने कष्ट करून भगवंताला वाढविलं. आणि जेव्हा ब्रह्मज्ञान वाटपाचा योग प्रसंग आला, तेव्हा हा परमात्मा शेखी ओपेगा गेला पांडवांशी. किंवा दुसरा अर्थ घेता येईल, जन्माच्या अगोदरची अवस्था आणि बालपणातली संगोपनाची अवस्था 2 मातेकडं ती आली आहे. देवकी अवदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला. पण जेव्हा भगवान परमात्मा तरुण झाले आणि एक विशिष्ट प्रकारचं वय आल्यानंतर, भगवान परमात्म्याने सेवा कोणाची केली? पांडवांची. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली, मागे भाजीपान द्रौपदीशी. द्रौपदीच्या प्रसंगामध्ये भगवंताने मदत केली. अनेक प्रसंग वाटायला आले पांडवांचे, म्हणून ज्ञानोबाने ते आठवण ठेवतात. शेखी म्हणजे सरते शेवटी, सरते शेवटी म्हणजे योग्य वयामध्ये. ओपेगा गेला पांडवांशी, पांडवांच्या परमात्मा उपयोगी पडला. आणि ज्ञानोबाऱ्यांचं वाक्यसुद्धा या बाबतीमध्ये महत्त्वाचं आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांचं घर हे काही देवाचं घर नाही, देवाचं घर द्वारका आहे. सुवर्णमयी द्वारका आहे, समुद्रामध्ये वसलेली आहे. म्हणजे एकाही शत्रूपासून भगवंताला धोका नाही. पण भगवंताने कायम सापडावं कुठं? द्वारकेचा राणा पांडवांघरी. पांडवाचं घर भगवंताला आवडणार आहे.
मग तो उपयोगाला कसा गेला? बऱ्याच प्रसंगामध्ये त्या लाक्षागृहामध्ये दुर्योधनाने योजना केली. इतकी योजना केली की पांडवांना 5ही जणांना एकत्र त्यांना मारायचं. वारणावत नावाची नगरी, तिथे एक महाल बांधला आणि तो महाल बांधताना असा सुंदर बांधला कोणाला लक्षात येऊही नाही. पण ते विदुर काकाचे गुप्तहेर होते, त्यांनी बातमी काढली की वारणावर्त भागामध्ये काही दिवसांपूर्वी तेल, तूप, लाख, चरबी यांच्यापासून काहीतरी फार मोठी वाहतूक झाली आहे. आणि मग त्यांनी शोध घेतला तर लक्षात आलं की एक महाल त्यांनी नवीन तयार केला. आणि तो महाल असा की पांडवांनी तिथं मुक्काम करावा. आणि मुक्काम पाहिल्यानंतर एक अग्नीची ठिणगी जरी पडली तरी सगळेच्या सगळे क्षणार्धामध्ये भस्म व्हावे अशी त्यांनी योजना केली. ते विदुर काकाला गुप्तहेराच्या मार्फत ती बातमी कळाली. विदुर काकांनी बर्बर नावाची भाषा वापरून धर्मराजाला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये 5-6 वाक्य वापरले. त्यातलं एक वाक्य असं होतं की वनाला जरी वनवा लागला तर वनाच्या वनव्यामध्ये सगळं नष्ट होतं, पण त्या वनामध्ये जे उंदीर किंवा जे भूमिगत राहणारे प्राणी बिळ तयार करून राहतात ना, ते वनव्यापासून सुद्धा वाचतात. या बातमीचा अर्थ असा होता, जिथं तुम्ही राहता तिथपासून एक भुयार तयार करा. आणि बाहेरच्या भागातून आम्ही पण भुयार तयार करतो. दुर्योधनाच्या ही बातमी लक्षात येता कामा नये. आता लाक्षागृहामध्ये जरी रक्षण करणारे विदुर काका त्यांचे गुप्तहेर होते, तर त्यांना बुद्धी देणारा कोण होता? साक्षात परमात्माच होता. शेखी उपयोगा गेला पांडवासी. वनामध्ये दुर्वासा अन्न मागण्याकरता आले. भगवान धावले. द्रौपदी मातेमध्ये भरसभेमध्ये विटंबना होण्याचा प्रसंग आला, तिथेही भगवान धावले. असे अनेक प्रसंग आहे की त्या प्रसंगामध्ये भगवंतांनीच त्यांना मदत केली. किंवा सगळ्यात महत्त्वाचा भाग, कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुनाला आपण काय करावं आणि काय करू नये असा प्रसंग निर्माण झाला आणि सुचेना नेमकं युद्ध करावं का पलायन करावं, स्वजनांना मारावं का न मारावं, काय करावं नेमकं, या प्रसंगामध्ये भगवंताने दिव्य ज्ञानाचा उपदेश केला की नाही. अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानुशोचन्ति पंडिताः. शेखी उपयोगा गेला पांडवांशी. भगवान त्या पांडवांना उपयोगी पडले आणि म्हणून ज्ञानोबा यावर मीमांसा करतात. म्हणूनी बहुत दिवस ओळगावा क अवसरू पाहोनी विनवावा, हाही सोसतया सदैवा पडेची ना. ज्ञानोबा अर्जुनाचं भाग्यवर्णन करतात. बरं, वास्तविक अर्जुनाने किंवा अर्जुनाच्या कुळातल्या लोकांनी भगवंताला उदरामध्ये धारण नाही केलं किंवा भगवंताचं बालपणामध्ये संगोपन पण नाही केलं, पण तरीसुद्धा हा परमात्मा पांडवांच्या उपयोगी आला की नाही. राजसुयागाच्या प्रसंगाला सुद्धा भगवान तिथंच आहे. म्हणजे अगदी प्रत्येकाकडे कामं वाटून दिली, प्रत्येकाकडे. ज्ञानोबा 11व्या अध्यायामध्ये हे वर्णन करतात बघा. प्रियाची आठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवे उच्चिष्ट काढिले आपण ते साही जोजी. वास्तविक हल्लीच्या काळामध्ये हे काम कनिष्ठ वाटतं. स्वच्छता करणं हे काम कसं वाटतं मनुष्याला? कनिष्ठ वाटतं आहे. एक गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, एखाद्याला आपण म्हटलं मीठ वाढ पंक्तीमध्ये, मी महाराज आहे, मला मीठ वाढा सांगतो का? कमीपणा वाटतो आहे. पण भगवंताने सगळ्या ऋषी मुनी जपी तपी जे कोणी आले होते राजसुयागाच्या प्रसंगाला, भगवंताने उष्टा पत्रावळ्या स्वतः काढाव्या. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. भगवंताला ती कामं आवडतात. सन्मानाची अपेक्षा देवाने केली नाही. सगळ्यांकडे कामं वाटून दिली. स्वयंपाकघर कोणी पाहायचं, पंक्तीमध्ये अन्न पुरवठा कोणी पाहायचा. दक्षिणा वाटपाचं काम दुर्योधनाकडे भगवंताने मुद्दाम दिलं होतं, कारण त्याच्या हातामध्ये होतं सामुद्रिक चिन्ह आणि जेवढं तो खर्च करेल त्याच्या कितीतरी पटीनं पुन्हा खजान्यामध्ये खजिना भरतच राहणार. हे त्याला नव्हतं माहिती, पण भगवंताला माहिती होतं. चतुरातो शिरोमणी, देव सगळ्यामध्ये हुशार आहे. अशी सगळी कामं वाटून दिली आणि उष्ट्या पत्रावळ्या काढावं कोणी घेतलं काम? स्वतःकडे घेतलं. शेखी उपयोगा गेला पांडवाशी. अर्जुनाचं सारथ्य कर्म करावं शेखी उपयोगा गेला पांडवाशी.
किंवा सगळ्यात महत्त्वाचं हे ब्रह्मज्ञान प्रतिपादन केलं आणि या बाबतीमध्ये भगवंताचा उपयोग झाला पांडवांना, त्यातही अर्जुनाला. शेखी उपयोगा गेला पांडवाशी, इथे पांडव शब्दाचं बहुवचन घेतलं तरी चालेल, पण त्यातही सुद्धा पांडव शब्द जर अर्जुन अर्थाने घेतला तर पुढच्या ओळीमध्ये संबंध फार चांगला लागतो. म्हणून शेखी उपयोगा गेला पांडवांशी म्हणजे अर्जुनाला जास्त उपयोग झाला. म्हणून बहुत दिवस ओळगावा क अवसरोपाहुनी विनवावा, हाही सोसतया सदैवा. सदैवा म्हणजे भाग्यवान असणाऱ्या अर्जुनाला, सोस म्हणजे कष्ट पडलेच नाही, लागलेच नाही. म्हणजे अर्जुनाकरता ही ओळी फार जवळची लागते, कारण सर्वात जास्त फायदा कोणाला झाला? अर्जुनाला झाला आहे. पांडवामध्ये 5 जण आहेत, पण 5 जणांमध्ये सर्वात जास्त लाभ झाला किंवा सर्वात जास्त प्रेम देवाचं अर्जुनावरच आहे. सर्वात जास्त प्रसंग आला तर भगवंताने काही अपराध किंवा काही असणारे बाणांचे आघात, इतरांचे अपराध आपल्यावर सहन केले. सारथ्य कर्म करत असताना सुईच्या आकाराचे लहान लहान एकदाच 50 बाण भीष्माचार्याने भगवंताच्या हाताला मारले. का? अर्जुनाच्या रथाचं संचालन देवाला योग्य प्रकारे करता नाही आलं पाहिजे. कारण सारथ्याच्या जर हातामध्ये लागलं तर त्याला लगाम धरता येणार नाही. लगामच व्यवस्थित नाही धरली तर रथ चांगला चालणार नाही. असं भीष्माचार्याने वापर केला, पण भगवंताने ते सगळं सहन केलं. शेखी उपयोगा गेला पांडवांशी, आणि म्हणून ज्ञानोबराय अर्जुनाचं भाग्य वर्णन करतात. मनऊनी या कारणामुळे बहुत दिवस ओळगावा, वास्तविक ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे त्याच्याकरता ज्ञानोबराय एक क्रम सांगतात. ते ज्ञान पैगावरवे, जरी मनी आधी आणावे किंवा जाणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. मग कशी सेवा करावी? जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन कै सोबटा ओळगुणी, तरी तनु मनोजीवे चरणांशी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षिता आपुले, तेही सांगतील पुशिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पान्नये. हा क्रम आहे बरं चिंतनाचा. एखादा व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती किती मोठा असेल, श्रीमंतीने बुद्धीने सुद्धा किती चातुर्य आणि संपन्न असेल, पण अध्यात्मशास्त्रामध्ये ज्ञानप्राप्तीची एक प्रक्रिया सांगितली आहे, आणि ती प्रक्रिया अशीच आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अगोदर सेवा करावी, प्रकारच असा आहे, प्रणिपात करावा, सेवा करावी, आणि त्यांना जर वेळ असेल, अवसर मिळाला तर त्यांना प्रश्न विचारावा. गुरुकुलातली फार मोठी ही मर्यादा आहे बरं. या मर्यादेच्या बाबतीमध्ये प्राचीन गुरुकुल आपल्या डोळ्यासमोर आणले तर लक्षात येईल. म्हणजे अगदी 8 वर्षाच्या वयामध्ये आई वडील आपल्या मुलाला गुरुकुलामध्ये भरती करायची. 8 वर्षाच्या वयाची अट आहे. किती दिवस ठेवायचं? पुढचे 16 किंवा 17 वर्ष ठेवायचं. म्हणजे 25व्या वर्षापर्यंत त्याने तिथं अध्ययन करावं, आणि त्या असणाऱ्या काळामध्ये 16 किंवा 17 वर्षाच्या वयापर्यंत घरी यायचं नाही. आता गुरु आणि गुरूंची असणारी धर्मपत्नी हीच त्याचे आईवडील आहे. गुरुपिता आणि ती असणारी गुरुमाता. बस आता त्याला घर नाही, तर तो मला दिवाळीला जायचं आहे, तर मग ते अभ्यासामध्ये खंड पडतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं घडतं बघा. ते आळंदीला जर 6 महिने आले तर चांगली प्रगती करतात, दिवाळीला जास्त दिवस राहतात. आणि त्यात आळंदीची दिवाळी म्हणजे खरंच दिवाळी आहे. एकदा दिवाळीला गेला विद्यार्थी की कार्तिकी झाल्यावरच येतो. म्हणजे 1-1.5 महिना अभ्यासामध्ये खंड पडतो. पुन्हा त्याला ते पहिल्यापासून सांगावं लागतं. अभ्यासामध्ये खंड नसावा. विद्यार्थी जीवनामध्ये वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळेमध्ये जर खंड पडला ना, चिंतनाची जी काही, ज्याला आपण आता हल्लीच्या भाषेमध्ये चिंतन ट्रॅक, ज्या आपल्या अभ्यासाचा जर तो तुटला, खंड झाला, वेळ गेला, की एक खरं तर विद्यार्थी वय जोपर्यंत आहे तोपर्यंत सप्त्याला सुद्धा जाऊ नये. ते 8 दिवस इतके कठीण जातात. इथे आपल्याला सवय लागते अभ्यासाची,
आणि 8 दिवस सवय लागते आदर सत्काराची. त्यामुळे अभ्यास होत नाही ना. ते मनुष्याला फार बरं वाटतं. कष्ट तर काही नाही, पण सुविधा तर सगळ्या आहे, पण अभ्यासाची फार मोठी हानी आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल तर वेळ वाया जाणं. नुकसान सर्वात मोठं ते आहे. धनाची हानी भरून काढता येते, आरोग्याची हानीसुद्धा व्यायामाने भरून काढता येते, पण वेळेचं झालेलं नुकसान कशानेच भरून काढता येत नाही. वेळ गेलीच, परत येत नाही. पैसा गुंतवला की कदाचित वाढू शकतो. गुंतवणूक केली तर पैशाने पैसा वाढतो, तो वाढू शकतो. नाही मिळे वेळेची गुंतवणूक केली तर वेळ वाढेल. जगामध्ये वेळच अशी आहे ज्याला कायम घट आहे. संपतच जाते फक्त ती, आयुष्य परत येत नाही. पण प्राचीन गुरुकुलामध्ये एकदा विद्यार्थी पाठवला की तो पाठवलाच, आणि मग त्याचं शिक्षण पूर्ण झालं की तो योग्य वयामध्ये घरी माघारी यायचा, तोपर्यंत नाही. गुरुकुलाची पद्धती असायची. म्हणून हे विद्यार्थी जीवनामध्ये काहीतरी आयुष्य आपलं असं राखून ठेवलं पाहिजे की ते आयुष्य फक्त विद्यार्जनासाठी, धनार्जनासाठी नाही. म्हणजे एखादा जर पहिल्या टप्प्यामध्ये विद्या संपादन नाही करणार, आयुष्याच्या दुसऱ्या भागामध्ये धन नाही कमवणार, आणि तिसऱ्या भागामध्ये जर पुण्य नाही संपादन करणार, तर चौथ्या भागामध्ये काय करणार आहे? हे 25-25 वर्षाचे 4 भाग केले. प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीय नार्जितं धनम, तृतीय नार्जितं पुण्यम, चतुर्थे किं करिष्यति, पश्चातापम करिष्यति. दुसरं काय करणार आहे? पश्चातापच करणार आहे. पहिल्या भागामध्ये विद्या, दुसऱ्या भागामध्ये धन. चांगला ऐका बरं. विद्यार्थी जीवनामध्ये फक्त विद्या संपादन करावी. विद्या संपादन करण्याचं वय आहे 25 वर्षापर्यंत, आणि त्या वयामध्ये एखादा धन संपादन करत असेल, वित्तार्जन, तर मग विद्येकरता असणारं वय त्यांनी धनाकरता वापरलं. आणि जे धनार्जन करण्याचं वय आहे त्याच्यात विद्याने संपादन करता येईल. विद्या मिळतच नाही असा अर्थ नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात प्रवचनामध्ये, मनुष्याने मरेपर्यंत विद्यार्थी असावं, हे खरंच आहे. विद्या प्राप्तीची भूक असावी, पण त्यात एक विशिष्ट वय असतं की तेव्हा विद्या लवकरात लवकर हस्तगत होते. लहान मुलं असतात ना, त्यांच्या बुद्धीमध्ये विकाराचं प्राबल्यता नसते, विकार वाढलेले नसतात, म्हणून त्यांचं जेवढं लवकरात लवकर पाठांतर होतं तेवढं बाकीच्यांचं होत नाही. एखादी व्यक्ती जर उतार वयामध्ये सुद्धा निर्विकार असेल, बुद्धी सतेज असेल, तर मग त्यांचं लवकरात लवकर पाठ होतं. आपण आपल्या गुरु या बाबतीमध्ये सामान्य नियम आहे बरं. सामान्य माणसांना हे नियम महापुरुषांना लागत नाही. मारुती बाबांची बुद्धी याही वयामध्ये किती सतेज आहे, बुद्धीचं जतन आहे, ते अध्यात्माची शक्ती आहे. पण इतर सामान्य पुरुषांना मात्र हे नियम लागू नाही पडत. गुरुवारी मारुती बाबाचे एक उदाहरण सांगत असतात. एखादी व्यक्ती अशी असते, त्याला म्हटलं काल तुम्ही कीर्तनाला गेले होते? म्हणे हो. किती वय आहे तुमचं? 65 वर्ष. कोणता अभंग घेतला होता? कीर्तनाला अभंग पण असतो का? ते वारकरी कीर्तन आहे, याच्यामध्ये अभंग असतो. त्यांचा विचारायचा काय दोष आहे? कारण काही कीर्तनकार अभंगावर बोलतच नाही ना, त्याच्यामुळे ते अभंगही असो त्यांनाही प्रश्न पडतो. वारकरी कीर्तन आहे, अभंगावर चालतं कीर्तन. बरं, काहीतरी होतं बा, तू काय म्हणे 65 वर्षाचं वय आहे, कालचा अभंग आठवत नाही. तुमचं लग्न कधी झालं? 25व्या वर्षाला. आता किती लग्न होऊन किती दिवस झाले? 40 वर्ष. लग्नात काय काय होतं? जशास तसं सांगतो, जशास तसं. का? कारण ते आठवतं, त्याची बुद्धी वेगळी आहे, परमार्थाचा आठवत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये धन कमावण्यासाठी आपलं आयुष्य देऊ नये. प्रतिकूलतेमध्ये राहण्याचा प्रसंग आला तरी राहावं, पण धनार्जनासाठी विद्यार्जनाचे क्षण कधी व्यर्थ घालवू नये. कारण हे आयुष्य आळंदीतले क्षण, विद्यार्जनातली विद्यार्थी अवस्था ही परत येणार नाही. जसं मागुता हाच जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जानसे, हे तो न घडे रे सायासी, कार्यांदोषी जाणून या. तसं सगळ्यात महत्त्वाची श्रीमंती विद्यार्थ्याची आपल्या जीवनातल्या आयुष्याच्या क्षणाची आहे. हे धनाचं लोभ आहे. त्याच्या पाठीमागं गेलं तर मनुष्याला वाटतं कागद येतात. अरे पण आयुष्य चाललं ना, आयुष्याचं मोल होतं का? यमाला आपण हिमालय पर्वता एवढं दान दिलं सोन्याचं, आणि त्याला म्हणलं फक्त एक श्वास मला शिल्लक दे, तर यम देत नाही. आणि ते असणारे भरपूर श्वास
मी तुम्हाला आणखी थोडं सडेतोडं बोलतो हां, रोखठोक थोडीशी भाषा नाही. म्हणे आमच्यावर लोक प्रेम करतात. ज्या लोकांसाठी तुम्ही 8 दिवस दिले, ज्या लोकांसाठी, त्या लोकाला तुम्ही फक्त विनंती करा की तुमचे 4 दिवस आळंदीत आमच्यासाठी देणार नाही. त्यांना वेळच नाही आहे महाराज, प्रपंचात आमच्याकडे वेळ नाही. त्यांच्याकडं आपण 8 दिवस त्यांना देतो आणि ते 4 दिवस किंवा 2 दिवससुद्धा द्यायला तयार नाही. फायद्यात कोण राहतं मग? फायद्यात ते राहतात, ते त्यांचा वेळ नाही देत. आणि आपण मुक्त असताना उदार मनाने, काय उदारपणा आहे, आपण आपल्या जीवनातले वेळ देतो. त्या 8 दिवसामध्ये जे काही एकतर 8 दिवस नष्ट होतात, हे एक नुकसान आहे. आणि 8 दिवसामध्ये जे अभ्यासाची वृत्ती आहे, ज्याला चंचलता लागली ना लोकांच्या संगतीमध्ये, ती वृत्ती परत तयार व्हायला लय वेळ लागतो. म्हणून जे पाठांतर करतात ना, गाथा म्हणा किंवा ज्ञानेश्वरी पाठांतर करतात, त्यांचा 1 दिवस जर गेला अभ्यासा वाचून तर त्यांना किती यातना वेदना होते हे त्यांनाच कळतं, बाकीच्यांना कळत नाही. म्हणून ते मंडळी कुठं जेवायला जात नाही, कुठं कार्यक्रमाला जात नाही, ते शेळ्या भाकरीच खातील ते, पण हा अभ्यास नाही सोडणार. म्हणून सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी प्रेम कशावर करावं? फक्त विद्यार्जनावर प्रेम करावं. विद्यार्थ्याकडं अक्षर हाच त्याचा देव आहे, बस बाकी काही नाही. मनवणी बहुत दिवस ओळगावा, गुरुकुलातलं सांगायचं आहे. गुरुकुलातल्या ज्ञानाचा हा क्रम आहे, प्रक्रिया आहे. जे ज्ञानाचा कुरुठा तिथं सेवा हा दारवंटा, त्यांनी सेवाच करावी. आणि किती दिवस सांगता येणार नाही. सेवेने अंतकरण शुद्ध होतं. जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत सेवा करतच राहावी. आणि म्हणे अंतकरण शुद्ध झालं आता कशाला करायची, आणखीनही सेवा करतच राहायची जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. का? अगोदर विद्या प्राप्तीसाठी सेवा आहे आणि विद्या प्राप्त झाल्यानंतर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी पुन्हा सेवाच आहे. यावत जीवो त्रयोवंद्या वेदांत गुरुरीश्वराः. अगोदर ज्ञानप्राप्तीसाठी, नंतर कृतज्ञत्वाचा आपल्यावर आळ येऊ नये यासाठी सेवेमध्ये अंतराय होता कामा नये. शब्द वापरला आहे बघा. उपनिषदामध्ये अशा काही कथा आल्या आहेत की त्यांनी आपल्या जीवनामध्ये किती सेवा केली पारावार नाही बघा. अशा उपनिषदामध्ये म्हणजे वेदामध्ये कथा आल्या आहे. त्या कथा सांगत असताना एक कथा अशी आली की गुरुकुलामध्ये आलेल्या विद्यार्थ्याला गुरुजींनी सांगितलं, बाळ तो ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी इथं आला ना, मग आता एक काम कर, माझ्या गुरुकुलामध्ये काही गायी आहेत, या गायी चारण्यासाठी तू जा आणि जोपर्यंत यांची संख्या 1000पर्यंत होत नाही ना तोपर्यंत माघारी येऊ नये. काय त्याग असेल बरं? हल्लीच्या काळात जमेल का? हल्लीच्या काळात विद्यार्थी प्रवेश मिळावा यासाठी जाहिराती अशा असतात की तुमचा बालक आमच्या संस्थेमध्ये आला, 6 महिन्यात कीर्तनकार. कुठं चाललो आहे आपण? 6 महिन्यात कीर्तनकार. अरे दिशासुद्धा कळत नाही आयुष्यभर कोणत्या अभंगाचा भाव काय म्हणून, आणि 6 महिन्यात कीर्तनकार होईलच कसा? किती घाई आहे लोकांना सध्याला. आई बापांनाही घाई आहे, त्यांनाही असं वाटतं की मला लवकरात लवकर कीर्तनकार व्हावं, नुसतं फिरावं. त्यांना ते काही नुकसान होतं, काही घेणं देणं नाही त्यांना. स्पर्धा लागली फक्त, ते तिकडेही लागली शाळेत आणि याही क्षेत्रामध्ये लागली आहे. मग आता जिथं 6 महिन्यात कीर्तनकार व्हायची घाई आहे त्या विद्यार्थ्याला समजा आपण म्हटलं की आमच्या 10 गाई घे आणि 20 गाई होईपर्यंत येऊ नको गुरुकुलात, विद्यार्थी तुमचे संस्थान तुम्ही, आम्हाला हे नका सांगू. पण किती मोठा त्याग असेल प्राचीन काळातला. मोजक्या प्रमाणातल्या गायी घेऊन जायच्या आणि 1000 गायी होईपर्यंत माघारी यायचं नाही. धैर्याची किती परीक्षा असेल. म्हणजे एवढे बहुत दिवस ओळगावा, पुष्कळ दिवस सेवा करावी जोपर्यंत अंतकरण शुद्धी होत नाही. ते गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांनी तक्रार नाही केली. गुरूंची आज्ञा आहे ना, 1000 संख्या होईपर्यंत माघारी यायचं नाही. निघाले बघा. आणि त्या गायींची संख्या 1000पर्यंत होऊन गेली तरी त्यांना माहिती नाही. अहो सेवा हीच मोठी आनंददायक आहे. त्याच्या पलीकडे ब्रह्मज्ञान जेव्हा मिळायचं तेव्हा मिळेल, पण गुरूंच्या आज्ञेचं परिपालन करण्यामध्ये सुद्धा मोठा आनंद आहे. ते गायीला घेऊन गेले आणि सरते शेवटी त्या गायींची संख्या 1000पर्यंत होऊन गेली. तर त्या गायीच्या कळपात राहणाऱ्या एका बैलाने सांगितलं की आता आमची संख्या 1000च्या पुढे गेली आहे, चल गुरुकुलामध्ये माघारी. तर ते गुरुकुलामध्ये येताच पशुपक्ष्यांनी, निसर्गातल्या घटकांनी
त्या असणाऱ्या साधकाला ब्रह्मज्ञान करून दिलं, उपदेश केला ठराविक अंतराने. आणि जेव्हा तो विद्यार्थी गुरुकुलामध्ये आला, त्याच्या तेजोमंडलाची ते आभा पाहिली ना, आभामंडल पाहिलं, चेहऱ्याच्या भोवतीचं तेजाचं आभामंडल पाहिलं, तो गुरूंच्या लक्षात आलं याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. याला म्हणतात सेवा. बहुत दिवस ओळगावा, पुष्कळ दिवसापर्यंत सेवा करावी. हल्लीच्या काळात शक्य आहे का? हल्लीच्या काळात तर असं एखादा विद्यार्थी 2-3 वर्ष संस्थेत राहिला आणि जर त्याचे गुरुजी प्रामाणिक असेल आणि ते म्हणजे बाळा तो फक्त अभ्यासाने जा, कीर्तन पाठ करू नको, तर गावाकडचे लोक म्हणतात त्या संस्थेतल्या महाराजालाच काही येत नाही. कारण आमच्या विद्यार्थ्यांनी अजून कीर्तन नाही केलं, प्रवचन नाही केलं. आणि आमच्या शेजारचा मुलगा 6 महिन्यात एकही दिवस घरी नाही आहे. शुद्ध फसवणूक आहे. पण सांगणार कोणी कोणाला? सत्य रुचत नसतं. कालाय तस्मै नमः असं बहुत दिवस ओळगावा. ठराविक आपल्या अंतकरणाची बैठक होण्याकरता परमार्थामध्ये काही काळ जावा लागतोच, त्याशिवाय बैठक तयार होत नाही. मनोनी बहुत दिवस ओळगावा, पुष्कळ दिवस गुरूंची सेवा करावी. का? अथवा अवसर पाहुणी. अवसर म्हणजे गुरूंचा निवांतपणा आहे, त्यांना वेळ आहे, ते प्रसन्न आहे, अंतकरणाने प्रसन्न आहे, शरीराच्या आरोग्याने संपन्न आहे, त्यांच्या पाठीमागे आता कोणत्याही कार्याची व्यस्तता नाही. याला म्हणतात अवसर. अवसर पाहुणी विनवावा, समय बघावा. आपला अवसर नाही बरं, त्यांचा अवसर पाहायचा आहे. त्यांना वेळ आहे की नाही. नाही तर ते प्रवासाला निघाले, गाडीमध्ये बसले आणि हा म्हणतो गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा, इतक्या घाईत आता नाही चालणार ते. का अवसर पाहुणी विनवावा, वेळ बघून त्यांची विनंती करावी, ही मर्यादा आहे. बहुत दिवस ओळगावा, अवसर पाहुणी विनवावा, ही सर्व साधकाची प्रक्रिया आहे, सरणी आहे. परंतु ज्ञानोबा म्हणतात हाही सोस. सोस म्हणजे कष्ट, प्रयास. तया सदैवा पांडवा पडीची ना. त्या भाग्यवान असणाऱ्या अर्जुनाला हे सुद्धा कष्ट पडले नाही हो. म्हणजे देवाची सेवा केली का अर्जुनाने? अहो लगेचच्या लगेच रणांगणामध्ये शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आहे. आणि पुढे शादी मामतोम प्रपन्न, मी तुमचा शिष्य. एका वाक्य शिष्य आणि पुढच्या वाक्यात मला उपदेश करा. मग भगवंताने असं नाही म्हणलं अर्जुना 12 वर्ष भांडे नाही घासले तुम्ही, माझे चरण सेवा नाही केली, कपडे नाही धुतले, काही सेवा नाही केली. एकाच वाक्यात नव. कार्पण्य दोषोपहत स्वभाव प्रोच्छामि त्वां धर्म समूढ चेताः यस्त्रियस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादी मां त्वं प्रपन्नम. मी तुम्हाला शरण आलो, मी तुमचा शिष्य आहे. एका वाक्यामध्ये शिष्य शरणागती आणि पुन्हा मला उपदेश करा, विनंतीसुद्धा, सेवा. पण ज्ञानोबा भाग्यवान आहे अर्जुन. अर्जुनाला इतर साधकाच्या वाट्याला जे कष्ट येतात ते कष्ट अर्जुनाच्या वाट्याला आले नाही. भगवान म्हणाले का मग थांब थोडंसं, मला तुझी परीक्षा बघू दे, तू शिष्य होण्याच्या योग्यतेचा आहे का नाही. असं काही आहे का? काही नाही हो. ज्ञानोबा भाग्यवर्णन करता तया सदैवा पडीचे ना. त्या अर्जुनाला ते कष्ट नाही पडले. लगेचच्या लगेच भगवंताने विचार केला अर्जुन उत्तम अधिकारी आहे. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदकानन्यगती, पैगा गौप्य ही परितया प्रती सावळीचे सुखे. सुमन असेल, शुद्धमतीचा, अनिंदक आणि अनन्यगती असेल तर नियम असा आहे गुप्त गोष्ट कुणालाच सांगू नये. कधीतरी आपण हे वाक्य बोलून गेलो आहे. रहस्य राहावं असं वाटत असेल की त्याचं एक रहस्य आहे, ते कुणाला सांगू नये, तरच रहस्य हे रहस्य राहत असतं. ते कुणालाच सांगू नये. काही काही राजनीतीमध्ये आणि त्या शास्त्रामध्ये असा नियम आहे, त्याला रणनीती म्हणतात. आपण युद्ध कसं करणार आहोत त्याचं जे आपण आखणी आराखडा करतो की नाही, तर तो कोणाला सांगू नये. जर तो कळाला, हल्लीच्या भाषेमध्ये ती बातमी लीक झाली, तर आपल्या रणनीतीवर पाणी फिरू शकतं. म्हणून कसं युद्ध करावं किंवा कशी रणनीती आखावी हे कोणालाही कधीच सांगू नये, सांगता कामा नये. ते गुप्त ठेवावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज कसं युद्ध करणार आहे
या बाबतीमध्ये त्यांनी कधी ते सुरतला गेले ना, म्हणजे सुरतला जात असताना त्र्यंबकेश्वराला गेले. त्र्यंबकेश्वराला गेले तर त्यांचं एवढं मोठं सैन्य पाहिलं. आता त्र्यंबकेश्वरापासून तर नाशिक आणि सुरत जवळच आहे अंतरावर. आता नेमकी ही बातमी लागू शकते ना. तिथे त्यांनी एक बातमी सांगितली, जसं आम्ही आता त्र्यंबकेश्वराचं दर्शन केलं तसं आम्ही आता घृष्णेश्वराच्या दर्शनाला जाणार आहे, म्हणजे वेरूळला जायचं. परिणाम असा झाला, त्या वेरूळपर्यंत असणारे परकीय जे लोक होते ना, शत्रू, ते सावध झाले आणि इकडे सुरत भागातले बेसावध झाले. कारण आता शिवाजी महाराज काही इकडे येणारच नाही. तोपर्यंत सुरत महाराजांनी असं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. याला रणनीती म्हणतात. आपल्या मनातली गुप्त वार्ता कुणालाही सांगू नये, पण एकाला सांगावी. चांगल्या मनाचा असेल, शुद्ध बुद्धीचा असेल, आपल्याशी एकनिष्ठ असेल आणि वक्त्याची निंदा न करणारा जर असेल तर त्याला सांगावं. गुप्त गोष्ट आहे ना, म्हणून भगवान ज्ञानोबा म्हणतात, सुखेच आवळीचे आनंदाने सांगावं, प्रसन्न मनाने सांगावं. आणि ही सगळी लक्षणं अर्जुनाकडे आहे. तरी प्रस्तुत आता गुणी ही तो वाचवणे आन नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. म्हणून अर्जुना तुझ्यापासून हे लपवू नये. बरं ज्ञानोबा भाग्यवर्णन करतात ना, म्हणून बहुत दिवस ओळगावा का अवस्वरूपाहून विनवावा. हाही सोस हे सुद्धा कष्ट, सेवेचे कष्ट, पण अमुक वेळ बघावी. तर बहुतेक असणारं एक घुले बाबांच्या जीवनातलं मी एक वाक्य ऐकलं आहे. बहुतेक त्यांच्या पाठातलं आहे का शांताराम गुरुजींच्या जीवनातलं बहुतेक ते वाक्य आहे. शांताराम गुरुजींनाच बहुतेक ते चरित्रामध्ये कथा आली आहे. ते दुंडा महाराजांना म्हणायचे की बा मला पाठ ऐकायचा आहे. तर त्यांनी आमच्याकडे व्यस्तता खूप असते, 4 महिन्यातली चातुर्मासाची व्यस्तता आहे. आता नाव कदाचित मागे पुढे होऊ शकते, पण कथा अशी आहे. मग तुम्हाला जर हा ग्रंथ शिकायचा असेल तर माझ्यासोबत चातुर्मासानंतर यावं लागेल. आणि त्यातही आमचे परंपरेचे कार्यक्रम खूप मोठे असतात. पण प्रवासामध्ये वेळ असतो तेव्हा आपल्याला शिकता येईल, म्हणजे मग काही हरकत नाही. चातुर्मास पूर्ण झाला आणि गुरुजी मोठ्या महाराजांकडे शिकायला गेले. म्हणजे प्रवासामध्ये गाडी, जुन्या काळातली बैलगाडी, आणि त्याच्यामध्ये मग गुरुजींकडे एक ग्रंथ ना आपल्याकडे एक ग्रंथ, आणि ते प्रवासामध्ये ग्रंथ शिकायचे. एकदा प्रसंग असा आला, काहीतरी खड्डा वगैरे आला असेल तर ते गाडी पलटी झाली. पलटी झाल्याबरोबर गुरुजी एकीकडे, शिष्य एकीकडे, ग्रंथ एकीकडे. पुन्हा ती गाडी व्यवस्थित केली, प्रवास सुरू झाला. गुरुजींनी विचारलं आपण कुठं आलो होतो. लगेच त्याने सांगितलं ग्रंथातली ही पंक्ती आपली चालू होती. काय अनुसंधान असेल, म्हणजे याला म्हणतात अवस्वरूपाहून विनवावा. प्रसंग आला की मागे आपण कुठं थांबलो होतो, गाडी पलटी होण्याच्या अगोदर आपली कोणती पंक्ती चालू होती पाठातली, तिथपर्यंत पुन्हा अनुसंधान. आपल्यासारखं म्हणलं असतं पहिले दवाखान्यात जाऊ नंतर बघू ग्रंथाचं. आणि काही तर म्हणले असते बहुतेक आपल्याला हा ग्रंथ धार्जिन नाही आहे, आपला अपघात झाला, इतकी तर तयारी म्हणून बहुत दिवस ओळगावा गाव स्वरूपाहून विनवावा. हाही सोस हे सुद्धा कष्ट, तया सदैवा पांडवाला पडेचे ना. ज्ञानोबा अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन करतात. बरं हे भाग्य मोजक्या असणाऱ्या साधकांच्या जीवनामध्ये येतं. हे भाग्य जसं अर्जुनाच्या वाट्याला आलं की नाही, वेळच नाही लागला हो. वेळ लागला का? शरणागती मला वाटतं फक्त मध्यंतरी एक श्लोक गेला असेल, नाही प्रपश्यामी, एवढाच एक श्लोक गेला फक्त मध्यंतरी. लगेच भगवंताने सांगितलं ना अशोचाननो शोचस्त्वम. वेळच नाही लागला. पुष्कळ तर दिवसाची देवाची काही सेवा पुष्कळ दिवस केली नाही. अगोदर केली असेल, पण ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या अगोदरची कुठं सेवा आहे. बहुत दिवस ओळगावा. वेळ बघून, वेळ सुद्धा चांगली नाही ना. रणांगणावर वेळ आहे का? कुरुक्षेत्रावर पाठ घेण्याची वेळ असते का? नाही ना. गुरुकुलामध्ये कधी कधी पाठ होत नाही प्रतिकूलतेमुळं. अडचण जर आली तर रणांगणावर काय पाठ होणार आहे. पण अवसरोपाहून विनवावा हा प्रसंग योग्य आहे का? काही नाही ना. खरं तर असं आहे, यातून एक भाव निघतो आहे, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी जर अधिकारी शिष्य असेल आणि कृपाळू गुरुजी जर असेल, वेळच लागत नाही. समोरची परिस्थिती पण पाहत नाहीत ते.
फक्त क्षण महत्त्वाचे असतात. हे भाग्य मोजक्या साधकांच्या वाट्याला येतं. जे की भक्तराज अर्जुनांच्या वाट्याला आलं, ज्ञानोबाऱ्यांच्या वाट्याला आलं. किती भाग्य! गुरूंचा शोध घेण्यासाठी जावंच लागलं नाही. गुरुजी मोठ्या भावाच्या रूपाने घरातच मिळाले. निवृत्ती दास म्हटलं आहे. हे भाग्य तुकोबारांच्या वाट्याला आलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला करण. तुकोबारांचं प्रमाण आहे ना, सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, बहुत दिवस ओळगावा, पण मला काही गुरूंची सेवा घडली नाही. हे मोजक्या साधकांच्या जीवनामध्ये भाग्य वाट्याला येतं. यातलं एक अनुमान प्रमाण असं आहे की ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी जरी या जीवनामध्ये हे क्षण लवकरात लवकर आले असेल आणि सेवेचा काही भाग आता दिसत नसेल, तरी पण तो सेवेचा भाग गत जीवनामध्ये किंवा गत जन्मामध्ये अगोदरच उरकलेला आहे. म्हणून अर्जुनांना मात्र या बाबतीत इतके कष्ट इथं काही पडले नाही. या रूपाने ज्ञानोबाराय पुन्हा काय सांगता? अर्जुनाचं भाग्य सांगतात. आणि पाठीमागं हे सांगितलं होतं, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एका येतन झाला. श्रोत्यांना असं वाटलं असेल ज्ञानोबाराय आता पुन्हा अर्जुनाचंच वर्णन करतील आणि पुढची कथा राहील ना. श्रोतेच म्हणता हे असो, कथा सांगे वेगी. मग अर्जुन म्हणे सलगी, देवा ये संत चिन्हे अंगे न ठकती माझ्या. हे असो, जर आता श्रोतेच म्हणत असेल हे असो, तर आपण कशाला विस्तार करायचा? असो तर असो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.